नमस्कार, मी निकेत इंगळे आणि आपण पाहतात 24 तास महानगर. विधानसभा महाराष्ट्राची आणि त्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर ज्या पद्धतीने सगळ्यांच्या भुवयावरती आल्या होत्या, कारण की निकाल अशा पद्धतीचा लागला होता की विरोधी पक्ष नेताच किंवा विरोधी पक्षच कुठेतरी नाहीसा झाला होता, असा प्रकारचा निकाल लागला होता. आणि या निकालानंतर बऱ्याच जणांनी त्याच्यावरती आश्चर्य व्यक्त केलं. मात्र आपल्याला हा निकाल पाहता या निकालाच्या अंती असंही लक्षात आलं होतं की यावेळी जे मतदान झालं त्या मतदारांमध्ये पुरुष आणि स्त्री मतदारांचा जर आपण प्रमाण पाहिलं तर त्यामध्ये स्त्रियांचं मतदान वाढलं होतं. आता तुम्ही म्हणाल की स्त्रियांचं मतदान वाढण्यामागचं कारण काय होतं? तर स्त्रियांचं मतदान वाढण्यामागचं एकमेव कारण की त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली लाडकी बहीण योजना. आता ही लाडकी बहीण योजना ज्यावेळी घोषित केली आणि अगदी मोफतरित्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले, कुठल्याही प्रकारची पडताळणी नाही, कोणत्याही प्रकारचं तपासणी नाही न करता सर्वच महिलांच्या जवळपास 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे आले होते आणि महिलांनी त्याचा आनंदही घेतला. लाडक्या भावाला राख्या बांधल्या, भाऊबीज केली, सगळं सोपस्कर झाले. आणि आता विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर, निकाल लागल्यानंतर, मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर, मुख्यमंत्र्यांच्या जागेवरती नवीन मुख्यमंत्री आल्यानंतर 2 महिन्यानंतर आता परिस्थिती काहीशी वेगळी आहे. ही परिस्थिती अशी आहे की लाडक्या बहिणींनी ज्यांनी या सगळ्या योजनेचा लाभ घेतला, मात्र आता या लाभार्थ्यांचे जे पैसे होते आता ते दंडात्मक स्वरूपात पुन्हा एकदा वसूल करण्याचं काम हे सगळं सरकार करते. बघा, बऱ्याचदा असं म्हणतात की मुलगी शिकली प्रगती झाली. याचं कारण असं की मुलगी शिकली प्रगती झाली, शिक्षण माणसाला सुशिक्षित करतं मात्र सुज्ञ करत नाही. मी अगोदरही एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मतदारांनी सुशिक्षित असण्यासोबत सुज्ञ असणं खूप गरजेचं आहे. सुज्ञ यासाठी की ज्यावेळी कुठलीही व्यक्ती आपल्याला मोफत पैसे, आर्थिक लाभ जर तुम्हाला देत असेल तर त्यामागे त्यांचा कुठला ना कुठला छुपा अजेंडा असू शकतो. याआधी नरेंद्र मोदींनी ज्यावेळी भारत सरकारमध्ये भारताच्या या निवडणुकीमध्ये प्रचार केला त्यावेळी सुद्धा प्रचाराअंती ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी बऱ्याच गोष्टींसाठी नरेंद्र मोदी असतील किंवा गृहमंत्री आपले अमित शहा असतील यांनी त्यावेळी असा एक डायलॉग त्यांनी केला होता की म्हणे हे सगळे निवडणुकीचे जुमले असतात, हे निवडणुकीच्या प्रचारापुरतं असतात, निवडणुकीच्या प्रचारानंतर काहीच नसतं. महाराष्ट्रातल्या जनतेला खास करून या लाडक्या बहिणींना याचा अनुभव आला असेल. आता महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये काही बदल केलेत. आता हे बदल काय आहेत आणि त्याचे निकष काय आहेत ना ते आपण जाणून घेऊया. ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाहून अधिक आहे, म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही जर महिन्याला 12,000 पेक्षा जास्त रुपये किंवा 20,000 रुपयापेक्षा जास्त रुपये कमवत असाल तर तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. नंबर 2, ज्या महिलांकडे स्वतःच्या नावावरती किंवा त्यांच्या घरात 4 चाकी वाहन असेल त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. बरं, ज्यांच्या आधार कार्ड आणि बँकेच्या नावामध्ये किंवा ज्याला आपण केवायसी सगळं अपडेट करणं म्हणतो त्याच्यामध्ये जर कुठेतरी फारकत असेल तरीही तुमचं अर्ज हा रद्द होऊ शकतो आणि तुमच्या खात्यामधून हे पैसे पुन्हा येऊ शकतात. सो या सगळ्या गोष्टीचा विचार करता आजही आपल्या महिला आणि बालकल्याण ज्या मंत्री आहेत त्यांनी सुद्धा असं जाहीर केलं की ज्या महिलांनी हे निकष न पाळता आपले अर्ज दाखल केलेले त्यांनी त्वरित ते अर्ज मागे केले. मंत्र्यांचं मला आश्चर्य वाटलं की या सगळ्या घाई गडबडीत मंत्र्यांनी फक्त एक असं विधान केलं की ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी आवाहन केलं होतं की आपल्या देशातल्या गरीब जनतेसाठी ज्या ज्या महिलांनी किंवा ज्या ज्या लोकांनी सिलेंडरची सबसिडी घेतली आहे ती सिलेंडरची सबसिडी परत करावी का, तर म्हणे गरिबांना मोफत सिलेंडर मिळावे म्हणून. आता हीच सबसिडी किंवा हीच पॉलिसी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा राबवली जाते. आता असं म्हटलं जात आहे की ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती खरंच चांगली आहे त्या महिलांनी म्हणे या योजनेचा लाभ घेऊ नये किंवा त्याचे अर्ज पुन्हा एकदा द्यावेत. सर्वसामान्य महिलांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या सगळ्या निवडणुकीच्या अंती ज्यावेळी हे सर्व मंत्री किंवा हे शासन तुमच्याकडून दंडात्मक स्वरूपात किंवा इतर स्वरूप पैसे परत मागताय त्यावेळी मुख्यमंत्री म्हणजे त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक भाषण होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की एकदा दिलेली भाऊबीज म्हणे आम्ही बहिणींकडून परत घेणार आहोत का, अशी आमची संस्कृती नाही. आता हीच भाऊबीज परत एकदा हे सर्व मंत्री तुमच्याकडून मागतायत. लाडक्या बहिणींना हा प्रश्न आहे की बाबा तुमच्या भावांनी दिलेली भाऊबीज याआधी कधी परत घेतली आहे का, कधीतरी स्वतःला विचारा. मुख्यमंत्री मात्र ही भाऊबीज तुमच्याकडून परत घेणार आहेत. ती वेगवेगळ्या स्वरूपात घेतीलही पण याबाबत मात्र पुन्हा एकदा सुज्ञ घ्या. बरं, ही भाऊबीज परत घेताना किंवा हे योजनेचे पैसे परत घेताना तुम्ही जे केलेलं मतदान आहे, जो विश्वास ठेवलेला आहे तो तुम्ही परत घेऊ शकाल नाही. आता 5 वर्षासाठी तुम्ही ते मतदान परत घेऊ शकणार नाही. सुज्ञ मतदारांना या व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच सांगणं असेल,
महिला असतील, पुरुष असतील, सर्वच मराठी मतदार किंवा भारतीय मतदारांनी मतदानाचा हक्क हा भारतीय संविधानाने दिलेला खूप महत्वाचा हक्क आहे. हा हक्क बजावत असताना काही मोजक्या पैशांसाठी आपला हा अनमोल हक्क गमावू नका. मतदान करत असताना सुज्ञ पद्धतीने मतदान करा. फक्त पैशांच्या मागे किंवा पैशांच्या आर्थिक दृष्टीला भुलून कुठेही मतदान करू नका. हे मतदान झालं, मग ते देशात असेल, राज्यात असेल, आणि त्यामुळे आजची ही जी काही राजकीय परिस्थिती आहे त्याला कुठेतरी आपण सर्व मतदार जबाबदार आहोत. त्यामुळे भविष्यकाळामध्ये सुद्धा अशा कुठल्याही योजना असतील, अशा कुठल्याही प्रकारच्या सरकारच्या लाभार्थी योजना असतील, त्या घेत असताना एकदा त्याची पडताळणी करा. त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे, ती योजना तुमच्यासाठी का राबवली जाते याचा सुज्ञ मतदारांनी, मी पुन्हा एकदा सुज्ञ आणि सुशिक्षित हा शब्द सारखं सांगतो, याचं कारण असं ना, सुशिक्षित असणं म्हणजेच खूप काही शिक्षण घेतलं, माझ्याकडे भरपूर डिग्र्या आहेत म्हणून तुम्ही सुशिक्षित होता, पण सुज्ञ होण्यासाठी तुम्हाला सखोल जाऊन विचार करावा लागतो. हा विचार करा आणि त्या प्रकारे मतदान करा. पुढे येणाऱ्या पालिका निवडणुका आहेत, पालिका निवडणुकीला मात्र असा निर्णय घेऊ नका. खास करून माझ्या लाडक्या बहिणींना ही विनंती असणार आहे. मात्र काही जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, जर सरकारच्या योजनेवरती कुठेही नकारात्मक भाष्य केले असेल तर आम्ही क्षमा मागतो. मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा 24 तास महानगर.